नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारवे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अण्णाभाऊ यांची अलगूज ही एक कादंबरी आपण बघत आहोत. हा भाग सुरू करण्यापूर्वीच मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो, कारण कामाच्या व्यापामुळे मला मागचे 2 महिने याचा भाग काढता आला नाही, मला व्हिडिओ बनवता आला नाही. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. याच्या पुढं आपल्या व्हिडिओ खंड पडणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. तरी आपल्या व्हिडिओवर पूर्वीसारखंच प्रेम कायम राहू द्या. तर मित्रांनो, आज आपण त्याच मालिकेतला 13वा भाग बघणार आहोत. वैशाख महिना येऊन गेला, ज्येष्ठ सुरू झाला. आकाशात ढगांनी दौडा रंबली, ते एकमेकावर टकरू लागले. गडगडाटाने सृष्टी हादरू लागली. वीज उठली आणि धडलीना कंप भरला. वाऱ्याचा वेग वाढला होता. आता लवकरच पाऊस पडणार असं वाटत होतं. ज्येष्ठात लग्नवारी उठली. भराभर लोक लग्न उरकून घेऊ लागले. वराती फिरू लागल्या. सनई भैरवीचे स्वर आळवू लागली. कितीतरी दारात मांडव उभे राहिले. भुसनळे उडाले. चंद्रज्योतीने रंग उधळला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. कित्येक लेकी लग्न होऊन सासरी गेल्या. आई बापांना आनंद झाला. अगदी शेवटची तिथी उरली आणि एका संध्याकाळी बळी खवळून नांदगाव शिरला. आणि एखाद्या देणेकऱ्यासारखा तो मोहित्याच्या दारी धरणं धरून बसला. बळीचा चेहरा पाहून गणू मनात सरकला. बहिणा घाबरली आणि बळीचं कानी नाव पडताच रंगूचं काळीज थरारलं. कसं यानं केलं? गणून कस तरी शब्द रेटले. बळी गुरकून म्हणाला, हे लगीन केव्हा करायचंय? तुमच्या मनात तरी काय आहे? हे लग्न थोडं लांबणीवर पडलं खरं. गणून दिलगिरीचा सूर काढला. थोडं लांबणीवर पडलं? बळी बिथरून म्हणाला, अहो काय बोलताय? मी म्हणतो तुमची ही लेख म्हणजे उंटाचा ओठ झाली आहे. उंटाचा ओठ सारखा लोंबतोय. पण मी म्हणतो उंटाचा ओठ तुटणार कवा आणि आमच्या पोटात पडणार कवा? बळीनं बोलता बोलता रंगूला उंटाच्या ओठाची उपमा दिली आणि तो उंटाचा ओठ लवकरच आपल्या पोटात पडत नाही म्हणून जोरदार तक्रार केली. हे ऐकून रंगूच्या काळजाला इंगळ्या असल्या. बळीच्या बोलण्यातला तो भयंकर अर्थ फक्त तिलाच समजत होता आणि बोचत होता. हा दुष्ट माणूस भलताच उपवाशी असून आपण लवकर यांच्या पोटात पडावं म्हणून हात पडत आहे. लग्न लागलं, वरात फिरली की हा राक्षस आपल्याला गिळून शांत होणार आहे. निदान ढेकर देत मग पुन्हा पुन्हा आपल्या अंगाचे हा लचके तोडणार आहे. आपण कसली सबब न सांगता लग्नाला तयार झाला पाहिजे, नाहीतर हा आपल्या आईबापालाही घातक ठरणार आहे. रंगू मनात चरफडत होती. यातून कसं सुटावं हे तिला कळत नव्हतं. गणू सरळ माणूस. तो थोडी लाचारी पदार्थ घेऊन म्हणाला, पुरीला बरंच वाटना, आम्ही तरी काय करावं? काहीच सुचना. बळी तिरसटपणे म्हणाला, तुमच्या लेकीला केव्हाच बरं वाटणार नाही, तर आम्ही काय करावं ते सांगा. काय सांगू? गणू नरम सुरात येऊन म्हणाला, आमचा आईबापाचा काळीज आहे. तिला पीळ पडतोय. वाटतं लेकीनं हसत बाहुलं जडावं. नाव काढू नका मामा, बळी काय की ओरडला. तुमची लेख
कवाच हसत भाऊला चढणार नाही. तुम्ही लाड करू नका. तिला रडतच भाऊला चढू द्या आणि मग बघा गंमत. ती मानगावात आली की कसा हसत संसार करील. म्हणजे काय म्हणताय? गणू भका चेहरा करून बळीकडे पाहत म्हणाला. आपलं म्हणणं समजून सांगण्यासाठी शहाणपणाचा आविर्भाव आणि बळी म्हणाला, नवा खोड अवताला जुंपला की शिंग मारतो, पण वाईच राबला की गुमान शिवळ मानावर घेऊन आवत ओढतो. मग तिला कसा बी तुंबला तसंच या पोरीचं असते. लगीन म्हटलं की त्या फुसफुस करत्यात, लाजत्यात, मूर्ख मारत्यात आणि लगीन लागलं की सुतावाने सरळ होतात. बळीची ती बडबड ऐकून गणूचं डोकं फिरलं. या गलथान माणसाला धक्के मारून घालवावा असं त्याला वाटलं. पण हा आपला पाहुणा होणार आहे. याच्या घरी आपली लेक आपला काळीज नांदणार आहे. त्याच्या सुखासाठी तरी याला दुखू नये असा दूरचा विचार करून तो चटकन उठला. खुंटीचं पाकुटं डोकीवर ठेवून म्हणाला, चला भटाकडे जाऊन तीच नक्की करूया. तसा बळीचा जीव भांड्यात पडला. गणू आणि बळी बाळकू भटाच्या वाड्यात गेले. तेव्हा बाळकू जेवण पोटावरून हात फिरवीत एरजारा घालीत होता. जानवेशी चळा करीत पोरांना दरडावी चालू होती. चार पोरं निजण्यासाठी कालवा करीत होती. त्यामुळे बाळकू चिडला होता. गणू मोहित आलेला पाहताच बाळू किलकिले डोळे करून म्हणाला, या मोहिते काय हुकूम? माझा कसला हुकूम असणार? गणू माच्यावर बसत म्हणाला, पुरीचं लगीन काढलंय तर तीच बघून मलाच तुम्ही सांग लगीन करायचा हुकूम द्या. गणू आणि बळी हे अशा अपरात्री आलेले पाहून आणि आता पंचांग काढण्याची पाळी आली म्हणून बाळकू चिडला. पण गणू ग्रामपंचायतीचा सरपंच, मोठा माणूस, त्याला पाहून त्यानं राग गिळला. पंचांग काढलं, पानं चाळली, तेव्हा उंदराकडं मांजरानं पाहावं तसं पाहत गणू म्हणाला, चांगली झकास्तीत काढा. आणि बरीचशी पानं मागं पुढं करून काळजीच्या सुरात बाळकू म्हणाला, मोहिते भानगड झाली हो. ऐकून बळीचा चेहरा पार पडला. त्यानं विचारलं, सांगा कसली भानगड झाली? भट निर्विकार चेहरा करून त्या दोघांकडे निरखून पाहू लागला. रंगू ही ज्येष्ठ कन्या आहे. तिचं लग्न या महिन्यात होत नाही म्हणजे ते अशुभ आहे. शिवाय रंगूला आता 8वा गुरु आहे. भटानं सांगून टाकलं आणि बळीचं पित्त खवळलं. तो पंचांगाने निर्माण केलेला अडथळा पाहून संतापला आणि म्हणाला, पण या महिन्यात आम्ही लगीन केलं तर काय होईल? हे ऐकून भट चिडला. हातातला पंचांग त्याच्या अंगावर टाकून काऊन म्हणाला, पहा वाचून काय होईल ते. आमासनी काय करणार आणि येडी माणसं. बळीचा आवाज एकदम पडला. बाळकू म्हणाला, कळत नाही तर मग काय विचारताय? मी ही वेळ चांगली नाही म्हणतो ते माझ्या पदरचं का? का तुम्ही माझे वैरी आहात? तुम्ही काही बी सांगा, आम्ही यंदा हे लगीन करणार आहे. करा. बाळकू कडवट सुरात म्हणाला, मग माझ्याकडे का आलात? तुम्ही पंचांग तरी कशाला पाहता? जा आणि मुली विकत घेऊन तशाच घरात घाला, संसार करा. तुम्हाला कोण बोलणार? तुम्ही मोठी माणसं, बंदूक आहेत ना तुमच्या खांद्यावर. बाळकूच्या त्या मारानं बळी गप्प बसला. हडकुळा बामण इतका पिसळल याची त्याला कल्पना नव्हती.
त्याला काही सूचना असं झालं. तोच गणू म्हणाला, बरं आम्ही जातो, औंधापुरीचं लग्न होत नाही, हेच कर. तेव्हा नाईला अजून बळी म्हणाला, राहू द्या की 4 महिने काय आता जातील, एकाच तरी नका देव म्हातारा होणार नाही. चला राम राम बाळकोबा. आणि पुन्हा रंगूचं लग्न लांबणीवर पडलं. आषाढ निघाला, पावसानं झोड उठवली, डोंगराच्या मस्तकावर ढग कोसळू लागले, सारा प्रदेश उफळून निघाला. सृष्टी एका नव्या रंगानं रंगली. डोंगर हिरवा गार आणि अधिक विशाल भासू लागला. थंड वाऱ्यानं कहर केला. तळट भिजून चिंब झाला. जमीन गारावली. मातीत दडलेलं गवताचं बी अंकुरलं. रानवेला फुलांनी डवरल्या. रानफुलं फुलली. श्रावण निघाला. ऊन, पाऊस आणि वारा यांच्या संगमात शिवार फुलला. पिकं डोलू लागली. मग पावसानं आपली रावटी उठवली. तसं वातावरणानं नवी कलाटणी घेतली. हळूहळू धरणी बदलू लागली. माळावरचं करड रेशमासारखं झळझळू लागलं. विद्रूप सुरवंटाचा कायापालट झाला. त्यांची फुलपाखरं होऊन भिरभरू लागली. या दरम्यान नांदगावात बापू बदलला होता. रंगू बदलली होती. नामा, लक्षा, हौसा, हन्मा, गणू हे सर्व निरनिराळ्या तऱ्हेनं बदलत होते. वाटेल जर झालं तरी रंगूला जाऊ द्यायचं नाही असा बापूने निर्धार केला होता. आणि रंगूचं लग्न करायचंच असं बळी, हौसा, गणू, बहिणा यांचं ठाम मत होतं. रंगूनं तर मरणाची तयारी केली होती. आपली सुटका फक्त मृत्यूच करील एवढ्यावरती येऊन ठेपली होती. श्रावण संपला आणि भाद्रपद उजाडला. आली आली म्हणता गौर आली. गौरीचा सण आणि नांदगावची जत्रा एकाच दिवशी असल्यामुळे नांदगावला आनंद झाला. पाऊस पाणी बरं होतं. शिवारात पीक 16 आणे लागलं होतं. त्यामुळे नांदगावकरांची धुंदी वाढली होती. नागोबाची पालखी फिरून परतली की तमाशा हाच बोल सर्वत्र ऐकू येत होता. अखेर जत्रेचा तो दिवस उजाडला. गल्ल्या बोळांना महत्व आलं. त्याच्या डोकीवर सुरमळीत कागदांची रंगीबेरंगी तोरणं भिरभिरू लागली. बोळांच्या तोंडावर कमानी उभ्या राहिल्या. जिकडे तिकडे आराशी झगमगू लागल्या. माणसं एका वेगळ्याच कैफात हिंडू लागली. पारगावचे पाहुणे येऊन दाखल झाले. नांदून माहेरी आलेल्या नव्या नवरीला मुली दागिने लावून पेठेत मिरू लागल्या. चिंचीच्या मनात पांढरीपाला ओळीनं उभी राहिली. लाडू, जिलब्या, बत्ताशांच्या पराती आणि सुरमऱ्याचं पोतं याभोवती पोरं घुटमळू लागले. रंगूला किंचित बरं वाटत होतं. गावातील मुलींनी तिला जवळजवळ उडूनच नागोबाच्या देवळापुढं गाणी म्हणायला नेलं. आणि मुलींच्या भोक्यात रंगू लगेच एक झाली. त्या हास्यात, त्या गीतात, त्या आनंदात ती आपलं दुःख विसरली आणि तन्मय होऊन गाणी गाऊ लागली. बघ्यांचं एक टोळकं दूर उभं राहून मुलींची गाणी ऐकत होतं. खरं म्हणजे ते पोरींची रूपाने हाळीत होतं. त्या टोळक्यातच बळी उभा होता. आपली भावी भावजय गाता नाचताना पाहून त्याचं भान हरपलं होतं. रंगू गात होती, शिवार घुमू द्या देवा पावा वाजू द्या, दिव्याची या ज्योती चांदण्याच्या रात्री, तिथं उतरली ती राधिका. यावेळी रंगूच्या ओठातून निघून चिंचेच्या बन घुमीत होत्या. साऱ्या मुली ते पाळपत आवळीत होत्या. त्याचा तो तलवारीच्या पात्यासारखा आवाज दूरवर जात होता. त्या मुलींनी चिंचेच्या बनात एक अद्भुत दुनिया निर्माण केली होती. रंगू गात होती, नाचत होती, आपल्याच तंद्रीत हरवली होती. आपल्यावर बळीची दुष्ट नजर रोखलेली आहे याची तिला कल्पनाच नव्हती. संध्याकाळी रंगू आनंदानं फुलूनच घरी आली. तेव्हा बहिणानं तिची दृष्ट काढून तिला जवळ घेतलं आणि म्हणाली की एवढीच तुला माहेरची गौर, पुढल्या वर्षी तू सासरी असणार.
जर पाहुण्याने तुला धाडली तर तू येणार, मग सारच धर्माचं होणार. आमचा काय हक पुरणार नाही. नवरा दीर यांचीच तुझ्यावर सत्ता असणार. त्यावेळी माझी रंगू माणगावची पाटलीनबाई असणार. रंगून आईचं बोलणं शांतपणाने ऐकून घेतलं. लग्नाच्या त्या बोलण्यानं दिवसभर आनंदानं मोहरलेली गणू दिवसभर रंगून आईचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. लग्नाच्या त्या बोलण्यानं दिवसभर आनंदानं मोहरलेली रंगू एकाएकी करपली. तिचं मन कुळपलं. आपल्यावर दीर सत्ता गाजवणार या विचारानं तिच्या काळजात मेघ मारल्यासारखं झालं. क्षणात ती उदास होऊन बसली. तो दिवस मावळला आणि मग अंधारानं सृष्टी मुठीत घेतली. गावात मशाली पेटल्या. चांभार दिवटीच्या डोकीवर तेलाच्या बुदल्या ओतू लागला. मग गुरुवानं शिंग फुंकून पालखी निघत असल्याचं जाहीर केलं. सर्व वाद्य दणकू लागली. ताशा तरकटला. सूर घुमू लागला. सनईनं वातावरण गुंग झालं. एकदम एकच गजर झाला. आजोबांच्या सर्व वाड्या तांड्यावरचे धनगर गावात गर्दी केली. धनगराच्या ढोलांनी तर घरावरची कौलं हजरत होती. माणसांचा गलका, दिवट्यांचा प्रकाश, ढोलांचा दणका यानं नांदगाव दबकत होता. मध्येच माणसं ओरडत होती, नागोबाच्या नावा चांग भलं. देवाची पालखी पाराखाली आली आणि धनगरांनी आपला गजर सुरू केला. 50 गडी फेर धरून नाचू लागले. 2 धिप्पाड गडी कमरेला मोठाले ढोल बांधून तालबद्ध झेपा घेऊ लागले. रंगीत रुमाल हवेत उडत होते. शेकडो पाऊल एका ठिक्यात उचलली जात होती. सर्व देह एकाच वेळी गिरकी घेत होते. एका निराळ्याच आनंदात लोक गरजत होते. नागोबाच्या नावा चांग भल. चावडीच्या कट्ट्यावर बरीच गर्दी झाली होती. बहिणा, रंगू, हौसा या तिघी त्यात पुढे दिसत होत्या. त्यांच्या मागेच बळी उभा होता. दीर म्हणून रंगूच्या पुढं करण्याचा प्रयत्न करीत होता. समोर बापू उभा होता. त्याला रंगून पाहिलं होतं. पलीकडच्या बोळात लक्ष उगीच इकडे तिकडे वावरत होता आणि त्या दोघांवरही बळीची नजर ठेवली होती. पालखी पाराखालून पुढे निघाली. गणू पालखी बरोबर चालत होता. पालखी परतली की पाराखाली तमाशा बसणार म्हणून कित्येकांनी पाराखाली सोयीची जागा धरून बैठक मारली होती. चावडी पुढे पालखी येताच धनगरांनी गर्दीत बापूला पाहिलं आणि सर्वांनी त्याला आवडून आपल्यात घेतलं. कित्येक वर्षे बापू त्या धनगरात वागला होता. तो हसतच त्यांच्यात मिसळून नाचू लागला. बापूला नाचताना पाहून रंगूच्या गालावर चांदणं फुललं आणि जसा बापू गिरक्या घेईल तशी तिच्या नजरही गिरक्या घेऊ लागली. मन दंग झालं आणि आपल्या मागे बळी आहे ही ती विसरली. गावकरी चेकावून बापू बापू करू लागले. धनाजी आणि मानाजी या 2 रामोशांनी मार देण्यात बापू पुढे होता याची बळीला पुन्हा आठवण झाली. त्यानं बापूकडे निरखून पाहिलं आणि त्याच वेळी त्याला नामा दिसला. पाठीवर केस सोडून नामा गर्दीत उभा होता. गज रंगात आला होता आणि एकाएकी लक्षात दिसेन असा झाला. रंगून लक्षाला एकाएकी गर्दीतून हटताना पाहिलं. त्याच्या नजरेत तिला काहीतरी डाव दिसला. तिची नजर चाळवली. समोरच्या नाचकामात तिचं लक्ष लागेन असं झालं. पण लक्षाच्या मागोमाग बापू आणि नामाही कुठेतरी दिसेन असे झाले. रंगू मनात एकदम सरकली. पालखी पुढे सरकली. मागणं लोक हसत खेळत निघाले. एवढ्यात गावावर एकाएकी प्रकाश पसरला. आकाश उधळलं. माणसं बावरली. कुणीतरी ओरडलं, पळा, आग लागली. आग लागली म्हणतात प्रत्येकाच्या डोळ्यापुढे आपापलं घर आलं. जो तो पळ सुटला. जत्रेची दानात दान उडाली. सांभार दिवट्या घेऊन पळू लागताच भुयांनी पालखी टाकून पळ काढला. गुरुवानं आपल्या घराकडे धूम ठोकली. नामाचं घर पेटलं होतं. ज्वाळा आभाळाला भिडल्या होत्या. नामानं लक्षाला पकडलं होतं आणि त्याला दाबून धरून तो ओरडत होता, पळा, लक्षानं माझं घर पेटवलं. रामा आणि बापू आग विजू लागले.
बापू आड्यावर चढून आग आटोक्यात आणत होता. एक एक पाक कवटाळून आग पुढे सरकत होती. वारा आगीला भडकवित होता. पण गावानं मुरकण दिली. घागरी भरभरून माणसं पुढे आली. सर्वांनी जमून ती आग विझवली. मग सर्वच लक्षावर बिथरले. हनुमान आधी पंचनामा केला, पण लगेच गावाचे पाय धरले. नामाला नवं घर बांधून येण्याचं कबूल करून लक्षाला मोकळा केला. जत्रेचा विरस केला म्हणून गावानं हनुमाजवळून दंड घेतला. या सर्व गडबडीत बापू कुणाशी एक शब्दही बोलला नाही. त्यामुळे कित्येकाने अंदाज बांधला की आता लवकरच हनुमाचा वाडा पेटणार आहे आणि अशाच पाण्याच्या घागरी घेऊन आपणाला तिकडे पळत जावं लागणार आहे. दुसऱ्या दिवशी कडूस पडताना बळी गणूकडे गेला आणि म्हणाला, आता रंगूला बरं वाटतंय, तेव्हा लग्नाचा बेत नक्की करूया बरं. आता काय ती तर हसती खेळती नाचती. हे ऐकून गणू मनात कार रपला, पण तोंडावर म्हणाला, कार्तिकी पौर्णिमा झाली की लगीन उरकूया. हे ऐकून बळी शांत झाला आणि बंदूक घेऊन डुलत डुलत हौसाच्या घराकडे गेला. बळीचं ते सारखं सारखं येणं, काहीतरी बोलणं, देणेकरी बसावा तसं बसणं, हे सर्व गणूला असह्य होत झालं होतं. मोहितेची आळी तर बळीवर नुसती कुडत होती. रंगू स्वतःशीच विचार करत बसली होती, या भयंकर माणसानं पहिल्याच दिवशी माझ्या वाणी रेड्यानं या केळीला अंग घासलं तर काय होईल, असं म्हणून आपल्या अंगाशी अंग घासण्याची तयारी दाखवली होती. पुढे हा घरी आला. त्यानं घरात पाऊल टाकण्यापूर्वीच आपणाला डोळा घातला, आपणाला डिवसलं. आपणही चिडून त्याला मिठाचा चहा करून दिला आणि तो तसला चहा गटा गटा पिऊन गेला. हा वाटेल ते करून आपल्याला मानगावाला नेऊ पाहत आहे. याला आपल्यावर सूड घ्यायचा आहे. हा जिद्दीला पेटला आहे. पण हे आईबापांना कळत नाही. त्यांना कोणी सांगावं. आणि जरी मी हे सर्व आता सांगितलं तरी ते कोण खरं मानणार आहे? कोणीच खरं मानणार नाही. बापूसाठीच मी दिरावर आळ घेत आहे असंच आई म्हणेल, तेच बापही म्हणेल आणि माझी स्थिती मुक्यासारखी होईल. मला मनातलं दुःख कोणालाच सांगता येणार नाही. रंगू विचार करीत होती आणि दिवस मावळत होता. रंगू स्वतःशीच बोलत होती, रंगू ग, लवकरच तुझ्यावर दरोडा घातला जाणार आहे आणि तो दरोडेखोर अगदी वळचणीला उभा आहे. तो पारधी आहे. त्यानं तुझ्या भोवती फास लावला आहे आणि आता तू त्या फासात गुंतणार आहेस. अलीकडे बळीनं नांदगावचा स्थळ ठोकला होता. नांदगावच्या पोलीस पाटलाचा मेहुणा आणि गणू त्याचा होणारा पाहुणा, यामुळे नांदगावात त्याचा दरारा वाढला होता. तो आपली बिलंदर मित्रमंडळी घेऊन पेठेत उगीच चकाट्या पेटीत असे. कुणाशी बोलण्याचा प्रसंग आलाच तर सूस अडवे आणि डोळे फिरवे. नांदगावच्या भोळ्या भाबड्या लोकांना बळीचं अस्तित्व जाचक झालं होतं. रंगूच्या कानावर ते रोज येत होतं आणि काय करावं हे तिला सुचत नव्हतं. बळीचं ते गावातील फिरणं, हत्यारी माणसं घेऊन पेठेत मिरवणं, यानं गणूची स्थिती भरतीच नाजूक झाली होती. झक मारली आणि ही सोयरीक ठरवली असं म्हणायची त्याच्यावर पाळी आली होती. आणि आता तो कार्तिक महिन्याची वाट पाहत होता. धन्यवाद.